आज आपण माऊलींच्या यात्रेच्या निमित्तानं आज आपण इथं लाडू बांधणीचा जो कार्यक्रम केला, समारंभपूर्वक केला. शहरातल्या विविध भागातून सर्व भाविक या ठिकाणी जमा झाले होते. आपण काय सांगाल या संदर्भामध्ये? मी असं सांगेल का आम्ही ही सेवा 19 वर्षापासून करतो आहे आणि आज या सेवेचं समजा 19वं वर्ष आहे. तर हे आम्ही 23 तारखेपासून या सेवेला कामाला सुरुवात करतो. दिंडी वाटी लावण्यापासून तर आज लाडू बांधण्याचा कार्यक्रम आम्ही काल शेंगादाणे ग्राइंड केले, भाजले आणि आज त्याला पूर्ण शेंगादाण्याचे पूर्ण लाडू बनवले आणि त्याबरोबर आमचे 5000 लाडू तयार झाले. आणि त्याबरोबर आम्ही भजनाचा कार्यक्रम आणि भरतनाट्यमचा कार्यक्रम सेवा झाली आहे या कार्यक्रमात. शेंगदाण्याचे लाडू बनवता का बुंदीचे लाडूसुद्धा बनवतात? नाही, फक्त गुळ शेंगदाणा लाडू साजूक तूप टाकून. तुम्ही 19 वर्षापासून या उपक्रमामध्ये सहभागी आहेत. हा सुंदर असा हा उपक्रम आहे आणि दरवर्षी तुम्ही याच्यामध्ये बदल घडवत आलेले आहेत. त्या संदर्भात काय काय सांगाल? आता बदल आम्हाला ज्या थोड्या ज्या गोष्टी वारीमध्ये त्या 3 दिवसाच्या सेवेत त्या कळतात, तर त्याच्यात थोडी सुधारणा करतो. तर त्या सुधारणा आम्ही म्हणजे प्रत्येक वर्षी काही ना काही चेंजेस चालू आहे. आणि आता तिथं थोडीशी आमची अडचण जी होती मठाची, तर आता तिथं आमच्या वारीच्या ट्रस्टने 3.5 गुंठे जमीन विकत घेतली आणि आता पुढचं मानस जे आहे तर ते स्वतःच्या मठात कार्यक्रम करण्याची आमचं मानस आहे. आता हा उपक्रम खूपच सुंदर आहे. मठाची निर्मिती करणार आणि त्या मठामध्येच तुम्ही वारकऱ्यांची सगळी सुविधा करणार. मग ते मठाची निर्मिती लवकर व्हावी या दृष्टीनं काही शहरातून काही लोकांनी आपल्याला मदत वगैरे केली आहे का? आता मदत या रूपातून थोडी होईल आणि आम्हाला तीच आशा आहे का ती एकाच्याने सगळ्याचे हात लागून तो मठ लवकरात लवकर पूर्ण होईल आणि ती जागाही सगळ्याच्याच मदतीनं झाली. अशा प्रकारची जी सेवा आपण देता, उभ्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं वारकऱ्यांची सेवा कोणी करत नसेल. याबद्दल काय म्हणतात तुम्ही? महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची सेवा वारकऱ्यांना कोणी देत नसेल. नाही, भरपूर जण देतात ना आमच्यासारखे. आम्ही एक त्यातला एक छोटासा भाग आहे. भाऊ, आपलं नाव सांगा आणि आपण. जय हरी. प्रथमतः मी विलास गायकवाड. आम्ही सर्व सेवेकरी नाशिक आगार ते सिद्धेश्वर दिंडी ते पंढरपूर पायी यात्रा हिची 19 वर्षापासून अविरत सेवा करतो. त्या दिंडीसाठी दशमीची पंगत असते. आमचे सगळे गुरुबंधू एकादशीचं सकाळचं फराळ असतं, खिचडी आणि लाडू, शेंगदाण्याचे लाडू. संध्याकाळी भगर आमटी असते आणि लाडू असतो. द्वादशीला पुरी भाजी, भजे, पापड, कुंडई असं त्यांना आम्ही द्वादशीचं जेवण देतो. आणि जेवण दिल्यानंतर दिंडी त्यांच्या प्रस्थानासाठी ती त्यांच्या परतीच्या प्रवासाला निघते. तर ते जेव्हा परतीच्या प्रवासाला निघतात तर त्यांना रस्त्याने अडचण येऊ नये म्हणून त्यांना पाणी आणि त्यांना शिदोरीची सुद्धा व्यवस्था केली जाते. साधारणतः किती वारकरी असतात? साधारणतः त्या दिंडीमध्ये 1000 लोक असतात. सिद्धेश्वर दिंडीमध्ये त्यांचं आम्हाला दरवर्षी राबवता का? हां, असाच उपक्रम दरवर्षी राबवता का? दरवर्षी राबवतो. हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो. किती सेवक असतात एकूण तुमचे? हां, सेवक किती असतात तुमचे? आमचे इथून संभाजीनगरमध्ये 100 महिला आणि पुरुष दोन्ही मिळून 100 सेवेकरी असतात. आमच्यासोबत इथनं आचारी, त्यांच्या महिला आणि सेवेकरी ही सगळी टीम आणि हे सगळं साहित्य संभाजीनगरतूनच कलेक्ट केलं जातं. सगळ्यांच्या सहभागातून देणगीच्या स्वरूपात सगळ्यांकडून मिळतं. म्हणून आम्ही सेवा तिथं पोस्ट करतो. याच्यात पत्रकार बंधू, छायाचित्रकार यांचा सुद्धा खूप मोलाचा वाटा आहे, ज्यांच्यामुळं बातमी जाते आणि त्याच्यामुळं आम्हाला प्रोत्साहन पण मिळतं. या दिंडीच्या दरम्यान आपला हा खर्च साधारणतः कितीमध्ये असतो? नाही, खर्च तसं म्हणता येणार नाही. असा त्या सगळ्यांच्या सहभागातून होत राहतो.
असा एका जणांचा खर्च म्हणजे असं ठराविक नसतो की एका जणाने आम्हाला दिलं पाहिजे असं काही नाही आहे आणि एका जण देईन अशा लोकांचा आम्ही स्वीकारसुद्धा नाही आहे. कारण की हा खारीचा वाटा, हा पुण्याचा वाटा प्रत्येक जणाला भेटला पाहिजे म्हणून आम्ही सगळ्याकडनं जे देईल त्याच्याकडनं घेत असो, कोणाला मागायला जात नाही. आपण खरं म्हणजे वारकरी आहात. हो, शहरामध्ये अनेक मोठमोठे अधिकारी आहेत, उद्योगपती आहेत. या लोकांचं याच्यामध्ये काही योगदान असते का? नाही, आम्ही सहसा योगदान जे आम्हाला पूर्वीपासून देत आहे, फुल न फुलाची पाकळी, ती आम्ही वस्तूच्या स्वरूपात स्वीकारतो, पैशाच्या कॅशच्या स्वरूपात स्वीकारत नाही. त्यांनी आम्हाला 1 किलो जरी गुळ दिला आणि 1 किलो जरी शेंगदाणे दिले तर ते आम्ही प्रेमाने घेतो आणि त्या प्रसादात त्याची सेवा रुजू करून देतो. या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला किती वेळ द्यावा लागतो, किती दिवस? वेळ म्हणजे सगळीच टीम आमचे सगळे संसारी आहे, व्यवसायवाले, नोकरीवाले, त्याच्यातून वेळ काढून 15 ते 20 दिवस आम्ही याच्यात अगोदर इन्व्हॉल्व होतो. सगळ्यांची दिशा ठरते काय करायचं, सगळ्यांनी काम वाटून घेतलं जातं. एकाने हे काम करायचं, एकाने ते करायचं, एकाने ते करायचं, सगळं काम वाटून सगळं आम्ही आमचं नियोजन करतो. असं म्हटलं तर वावगं होणार नाही की आपण गृहस्थी श्रमामध्ये वारकरीच आहात आणि दिंडीमध्ये सहभागी होतात. हो, आपण बरोबर आहे. खऱ्या अर्थानं वारकरीच आहात. हो, जे ॲक्च्युअल दिंडीमध्ये सहभागी होतात. आपण वेगळ्या पद्धतीची आपली दिंडी आहे, आपणही त्या विठुमाऊलीच्या त्या दिंडीमध्ये सहभागी होतात. हो. सर, आपलं नाव सांगा. जय हरी. मी नारायण दौड, राहणार संभाजीनगर. माझं मूळ गाव मानवड आहे. परंतु मी इथे सगळ्या सेवेसाठी म्हणून आम्हीची जी योगदान इथे असते त्या योगदानामध्ये सर्वांमध्ये सर्वजण पंढरपूरला वारकऱ्याची सेवा करायला सगळेजण जाऊ शकत नाही. त्या कारणास्तव सर्वांचं समाधान व्हावं, पांडुरंगाची सेवा घडावी, त्यामुळे आम्ही इथे हा कार्यक्रम ठेवतो. नाहीतर बाकीचा कार्यक्रम सर्व आमचा पंढरपूरमध्ये असतो आणि सर्व सेवा ही ह्या मार्गातून पंढरपूरमध्ये आम्ही सर्व वारकऱ्यांची सेवा करतो. आणि ही जी सेवा आहे ही सर्व मिळून होते आणि सर्वांना याचा खारीचा वाटा कामाचा मिळतो. जय. अप्पा बोला अप्पा. जय हरी. माझं नाव संदीप पवार. माझं हे वारीमध्ये सेवा देण्याचं हे 2रं वर्ष आहे. आम्ही सेवा देतो असं मला म्हणता येणार नाही, कारण पांडुरंग आमच्याकडून ही सेवा करून घेतो आहे असं खऱ्या अर्थाने म्हणायला पाहिजे. कारण आम्ही बऱ्यापैकी आपण म्हणजे नोकरदार वर्ग वारीला जाणं आपल्याकडून शक्य होत नाही, तर वारकऱ्यांची सेवा ह्या निमित्ताने होते आणि वारकऱ्यांच्या सेवेतूनच असं समजायचं की ही सेवा आपली पांडुरंगाच्या चरणी अर्पण होते आणि आपल्याला इथूनच पांडुरंगाचं दर्शन होतं असं म्हणायला हरकत नाही. जय. आपण 2 वर्षापासून या सेवेमध्ये सहभागी आहात. आपल्याला कसं वाटतं मग? आत्मिक समाधान जर कुठं तुम्हाला पाहिजे असेल तर मी असं सांगेल की तुम्ही पांडुरंगाचरणी अर्पण झालं पाहिजे, स्वतःला शरणागत केलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. ज्याला ज्या पद्धतीने सेवा करता येत असेल पांडुरंगाची, मग तुम्ही वारकऱ्याची जरी सेवा केली तरी ती पांडुरंगाला अर्पण होते असं माझं वैयक्तिक मत आहे. त्याच्यामुळे ज्याला ज्या पद्धतीने सेवा करता येते त्यांनी त्या पद्धतीने सेवा केली पाहिजे.